पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे। नेघे माझी वाचा तुटे महालाभ भुकासाठी। विश्रांतीचा ठाव पायी संतांची भाव। नेघे माझी वाचा तुटे महालाभ भुकासाठी। तुका म्हणे पापी जाती संतांची जपे। नेघे माझी वाचा तुटे महालाभ भुकासाठी। पांडुरंगा करू हरे हरे पांडुरंगा करू केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्यता। काय माझी वाणी मानेल संतांचे रंजवू चित्ताचे आपुलिया। माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा। मस्तक हे पायावरी या वार करी संतांचा। समचरण सरोजम सांद्रणीलांबुधावम जगननिहितपाणिं मंडनं मंडनानां। तरुण तुलसीमाला कंधरं कन्यनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि विठ्ठल विठ्ठल। घेता सज्जनांची नावे। नेघे माझी वाचा तुटी महालाभ भुकासाठी।
अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद जगदुद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय श्री क्षेत्र शिरपूर या गावचे वैकुंठवासी हरिभक्तीप्राय व्यंकटराव नामदेवराव शेवटे ना मामा म्हणत असत शेवटे मामा, ज्यांनी आयुष्यभर मोतीराम महाराजांच्या फडावरची सेवा अत्यंत श्रद्धेने केली, त्यांचं हे या वर्षाचं 7वं पुण्यस्मरण आहे. याकरता आपण भाविक समाज खूप मोठ्या संख्येने आपण जमला आहात. उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी बालक बालिका टाळकरी मृदंग वादक चौकदार बाबा विनेकरी ऑपरेटर साहेब सर्वांना अंतकरणपूर्वक वंदन करून चिंतन सेवेला प्रारंभ करतो. आपल्या संस्कृतीमध्ये 4 गोष्टी आहेत. एक जयंती, समाधी सोहळा, पुण्यतिथी आणि श्राद्ध. 4 टप्पे आहेत. जयंती फक्त परमात्म्याचीच असते. जन्म कर्मचमय दिव्यम एवमेव व्यक्ती तत्वता, ज्यांचं अवताराला येणं दिव्य असतं. कारण अयोनी संभव नोहे काही श्रमी, नाम याचा स्वामी प्रगटला. अयोनी संभव, यामध्ये अयोनीमध्ये 2 प्रकार आहेत, लौकिक अयोनी आणि अलौकिक अयोनी. लौकिक अयोनी भूत प्रेत किन्नर गंधर्व यक्ष हे लौकिक अयोनीमध्ये. भूताला जन्म मिळतो तो आईच्या उदरात राहावं लागत नाही त्याला, त्याच्या दुष्कर्मानं. तुका म्हणे मागे पाय तया जाळ पळे भूत बाधा. आणि इकडे काही माणसं म्हणतात भूत नाहीच आहे. मान्य करू आम्ही, ज्यांचा देवगण आणि राक्षसगण आहे ना त्यांना भूत भेटत नाही. ज्यांचा मनुष्यगण आहे आणि जे आचारानं ही नाही आणि त्या भूतांचा जिथं वावर आहे तिथं गेल्यानंतर मग मात्र ते त्याला झडपतं. इगतपुरीला 5 वर्षाचा मुलगा गुराखी, त्याला एक इंग्रजाचं भूत लागलं होतं. आता कल्पना करा, 5 वर्षाचा मुलगा कुठे इंग्रजी शिकला असेल का आपल्या देशातला? ते लहर आली की आजकाल ते इंग्रजीत बोलायचं का? मनावर ताबा घेतं ते. भूत योनी आहे. वैकुंठवासी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज यांच्या दर्शनाला यायचे. आणि कोणाला भूत पाहायचं असेल तर आमच्या बरोबर प्रवास करा. एका ठिकाणी 2 वेळा प्रसंग आला महाराज, ठिकाण नाही सांगत, तुम्ही तिथं गेला तर भ्याल. तेव्हा हे लौकिक अयोनी आहे आणि अलौकिक अयोनी भगवान परमात्मा आहे. अयोनी संभव नोही काही श्रमी, नाम याचा स्वामी प्रगट. तेव्हा हा विषय आपण बोलत असताना परमात्म्याचा जन्म आहे, जयंती उत्सव आहे. येणाऱ्या काही दिवसात आपण कृष्णाष्टमी साजरी करणार आहोत. जे महापुरुष जगाच्या कल्याणाकरता मी वैकुंठवासी आलो याचे कारण असे, बोलिले जे ऋषी साच भावी वर्ताया, यांचा समाधी सोहळा. ज्ञानोबांची पुण्यतिथी म्हणू नये. जर कोणी म्हटलं तर त्याला समजा त्याला शास्त्र माहित नाही, संप्रदाय माहित नाही. आताच प्रेममूर्ती नामदेव महाराजांचा समाधी सोहळा आहे आणि संत शिरोमणी सावता महाराजांचा समाधी सोहळा आहे. थोडं बदल विचारी माणसालाही लक्षात येईल. भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये असं चिंतन आहे, शुक्ल कृष्णे गती हेते जगत शाश्वते मते, एकया यात्यना वृत्ती अन्यया वर्तते पुन्हा. दक्षिणायन आणि उत्तरायण 2 भाग आहेत आपल्या वर्षाचे. ज्येष्ठ महिन्यामध्ये दक्षिणायन सुरू होतं आणि मकर संक्रांतीला उत्तरायण सुरू होतं. भगवान म्हणतात दक्षिणायनामध्ये ज्यांचा प्राण जातो त्यांना पुनरावृत्ती म्हणजे पुन्हा जन्म घ्यावा लागतो. सामान्य नियम आहे. पण भगवत भक्ताचं मात्र यापेक्षा वेगळं आहे. भगवत भक्त आपल्या सामर्थ्याने
तिथी जरी अपवित्र असली तरी पुण्यवान म्हणतात म्हणून आपल्या तिला पुण्यतिथी म्हणतो आपण. बराच खोलवर विचार आहे. या सगळ्या विचाराचे चिंतन मी या वेळा सांगितलं, मला वेळ पुरणार नाही, थोडक्यात बोलतो. आणि ज्याने देवधर्म सांधी पडले सकळ पण ते असे जर गेले ते त्यांच्याकरता श्राद्ध आहे. शास्त्र असं आहे, 10वाच व्यवस्थित झाल्यानंतर जो आश्मा असतो ना, ज्याने ते गाडगं फोडलं जातं त्याला आश्मा म्हणतात. 10 दिवस गतात्मा त्या आश्म्याच्या आश्रयाने राहत असतो आणि योग्य उपचार झाल्यानंतर तो गतात्मा आश्रमाचा आश्रय सोडतो, पिंडात जातो. पिंडात त्या गतात्म्याची वासना संपली जर असेल तर कावळा पितृदूत आहे आपला, तो स्पर्श करतो आणि मग तो गतात्मा जर पुण्यवान नसेल तर 1 वर्षभर प्रेत योनीमध्ये भटकतो आणि त्याच्या वारसाने योग्य अशा प्रकारचं श्राद्ध कर्म केलं मग मात्र प्रेत योनीतून सुटका होते आणि पितृयोनीमध्ये जातो, पुढे पुढे वर्षभर जातो. पुण्यतिथी या शब्दाकरता आपण बोलू लागलो. विपाय आठवला चित्ता तरी दे आपली योग्यता आहे तया असो तया ते प्रशंसिता लाभ दे. त्यांचं आठवण जरी झाली तरी पुण्यच प्राप्त होतं. अशा एका साधकाची सुद्धा पुण्यतिथी आणि सिद्धाची पुण्यतिथी. साधकाची का पुण्यतिथी? ते अधिकारी मोक्षाचे, पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. ते पंढरीची वारी करतात ना, ते मोक्षाचे अधिकारी आहेत. आणि मोक्षाचे अधिकारी कोण असतात? साधक. पण त्यांची पुण्यतिथी हरकत नाही. किंवा सिद्ध महापुरुष, सामान्यपणे जन्म घेऊन ज्याने साधना करून परमात्म्याची प्रसन्नता करून सिद्ध अवस्था प्राप्त करून घेतली, त्या सिद्ध महापुरुषाची पुण्यतिथी केली जाते. पुण्यतिथी या शब्दाकरता बोललो. या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज आपण जगद्गुरु तुकोबारांचा 4 चरणाचा बहुतेकांच्या परिचित असणारा अभंग आपण निवडलेला आहे. आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला काही इच्छा आहेत, काही देहाला धरून आहेत आणि काही मनाला धरून आत्म्याला धरून आहेत. देहाला धरून असणाऱ्या भावनेचा विचार करायचा नाही आपल्याला, पण आत्म्याला धरून असणाऱ्या भावना किंवा मनाला धरून असणाऱ्या भावना तिचा जर विचार केला तर प्रत्येकाला आपण जन्माला आल्यानंतर लहान व्हावं वाटत नाही, मोठं व्हावं वाटतं. अज्ञानी व्हावं वाटत नाही, ज्ञानी व्हावं वाटतं. गरीब व्हावं वाटत नाही, श्रीमंत व्हावं वाटतं. हो, तर परमार्थातलं लहानपण वेगळं आहे आणि संसारातलं लहानपण वेगळं आहे. नाही ते एखादं प्रमाण कोणी देईल, तुका म्हणे जाण आणि व्हावे, त्यांनी प्रमाण देऊ नये तुम्ही म्हणून त्याच्याकरता थोडं बोलून गेलो. परमार्थातलं लहानपण वेगळं आहे आणि संसारातलं लहानपण वेगळं. संसारातलं लहानपण कोणालाच आवडत नाही, ते लहानाचं मोठं होण्याकरता माणूस प्रयत्न करतो. आता मी जे प्रकार सांगितले त्या प्रकारामध्ये गरिबीतून श्रीमंत व्हावं, अज्ञानातून ज्ञानी व्हावं, पारतंत्र्यातून स्वतंत्र व्हावं, या सगळ्या आपल्या प्रकारच्या इच्छा आहेत. त्याप्रमाणे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण सुखी व्हावं. श्रीमदाद्य शंकराचार्यांचे वचन आहे, या कश्चित सौख्य हेतो यतति जगते नैव दुःखस्य हेतो. प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये सुखी होण्याकरता प्रयत्न करतो. महात्माला सांगतात, सुखाची लागी सर्वथा झोंबती प्रपंच पदार्था. माणसं सुखाकरता शेवटे माणसाचं सुख शेवट अशा प्रकारचं साध्य आहे. आणि त्याच्या प्रयत्न करत असताना साधन काय त्याचं, तर त्या साधनाच्या बाबतीमध्ये विचार केला तर सुखाचं साधन पुण्य आहे आणि दुःखाचं साधन आहे पाप आहे. पापाचे प्रकार आहेत, पुण्याचे प्रकार आहेत. सगळं आपल्याला नाही बोलता येणार. असंही काही चिंतन आहे. पुण्यात्मक पुण्य, पुण्यात्मक पाप, पापात्मक पाप, पापात्मक पुण्य, असे 4 प्रकार पडतात. पुण्यात्मक पुण्य सगळ्यात महत्वाचं आहे. माते जेने पाविजे शुद्ध पुण्य. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य शुद्ध पुण्य
ज्याच्यामध्ये पंचमहाभूत ज्याच्यात विश्रांती घेतात त्याला नारायण म्हणतात. आणि ते नारायण ज्यात पुण्य ज्याच्यात असतं त्याचं नाव शुद्ध पुण्य आहे. आणि त्या शुद्ध पुण्याचा परिणाम ते शुद्ध पुण्य होईल कशानं? सामाजिक पुण्य, धार्मिक पुण्य, नैतिक पुण्य, सांस्कृतिक पुण्य, आध्यात्मिक पुण्य आणि भक्ती पुण्य हे पुण्याचे प्रकार आहेत. सामाजिक पुण्य, सामाजिक पुण्याला सुद्धा आपल्या संप्रदायामध्ये फार मोठं महत्त्व आहे महाराज. एखादा मोठा अपघात झाला आहे आणि अपघात झाल्यानंतर सहकार्य करणं कोणतं पुण्य? सामाजिक पुण्य. एकदा आम्ही आंध्र प्रदेशात कीर्तनाकरता चाललो होतो. मुखेडच्या अलीकडे 12 किलोमीटर एका गाडीचा अपघात झाला होता. एक कमांडर पलट्या खाऊन खाली सडकाच्या खाली जाऊन 4 चाकावर उभी होती आणि त्यातनं काही माणसं अशी हाक मारत होती. एका ट्रकनं धडकलं होतं. आमचा एक ड्रायव्हर भ्याड होता याच्या अगोदरचा जागजीचा. मला म्हटलं महाराज नका थांबू, इथं आपल्यावर येईल. तुझ्यावर येऊ नको, माझ्यावर घेतो म्हणलं केस. काय घ्यायचं ते. अरे हे तळमळणारे जीव पाहून याला ओंडाळून कीर्तन करण्यात मला आनंद नाही. आंध्र प्रदेशामध्ये पुन्हा फोन येऊ लागले, महाराज लवकर या, उशीर होऊ लागला. मला अशी घटना घडली इथं. काहींचं मुंडकं तुटलेलं, काहींचा हात तुटलेला, काहीच्या तोंडातून सारखं रक्त येतंय. त्यांना बाजूला मेलेले बाजूला केले, जिवंत असलेले बाजूला केले आणि एका टेम्पोमध्ये बसून दवाखान्यात पोहोचले. म्हणलं उशीर होईल, म्हणले होऊ द्या. 11ला पोचलो, 11 ते 1 कीर्तन केलं. ते सगळ्याचा माझा मुद्दा मोठेपणा माझा नाही, तो सामाजिक पुण्य आहे. माणसाने समाजाकरता जगलं पाहिजे. भूकंप झालाय, सामाजिक पुण्य आहे. सुनामी लाटेने अनेक माणसं जमीनदोस्त होत आहेत, त्यांच्या मदतीला जाणं सामाजिक पुण्य मला. मी मागे प्रसंग सांगितला असेल, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या काळामध्ये एकाच्या अंगावर पांढरी डाग व्हायला लागली. खूप प्रयत्न केले पण ते पांढरी जाईच नाही. माणसाचा प्रयत्न असा असतो, भौतिक प्रयत्न करून जर संपले तर मनुष्य दैवी प्रयत्नाकडे वळतो. आमचे वैकुंठवासी गुरुवारी मामासाहेब दांडेकर यांचे पाश्चात्य विद्येचे गुरुदेव रानडे, त्यांना TB झाला होता. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं 3ऱ्या पायरीवर आता उपयोग नाही. नसू दे म्हटलं. रानडे हे इंचगिरी संप्रदायाचे. आपला वारकरी संप्रदाय आणि इंचगिरी संप्रदायामध्ये थोडा फरक आहे. आपल्या संप्रदायामध्ये आले भागात ते करीतो आणि तुझे नाम उच्चारितो. इंचगिरी संप्रदायामध्ये ध्यान आणि नामचिंतन. जो विजापूर वगैरे भागामध्ये दक्षिणेकडे आहे ते इंचगिरी संप्रदायाचे. एक आसनावर बसायचं आणि भगवंताचं ध्यानपूर्वक नामचिंतन करायचं. थोड्याच दिवसामध्ये प्रकृतीमध्ये फरक पडला. डॉक्टरकडे गेले. ज्या डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला आता फायदा होणार नाही, त्याने सांगितलं अहो तुमच्यात असणारा TB 3ऱ्या पायरीवर गेला होता, तो राहिलाच नाही अजिबात. काय औषध केलं? त्यांनी सांगितलं तुमचा विश्वास बसणार नाही. मला अनुभव आलाय, बस झालं एवढंच. हेच भवरोगाची औषध. जन्म जरा तुटे व्याध अनेक काही नव्हे बाद करील वध शर्व. एवढं करता सांगितलं. तसा तो साधक अंगावरचे पांढरे डाग पुसण्याकरता प्रयत्न करू लागला, दैवी साधना करू लागला. त्याला एक दृष्टांत झाला. पैठणला नाथ महाराजांनी गाढवाला जे पाणी पाजले ना ते पुण्य मागून घे, तुझ्या अंगावरचे डाग संपत्ती. नाथ महाराजांच्याकडे प्रार्थना केली, महाराज मला असा दृष्टांत झाला, माझ्या अंगावरचे पांढरे डाग जाण्याकरता तुम्ही गाढवाला जे पाणी पाजलं तेवढं पुण्य मला द्या. नाथ महाराज थोडे थांबले. सांगितलं बाबा ते सोडून सगळ्या जन्मातलं पुण्य माग, ते देतो, पण हे नाही देणार. हे पुण्य घडणं अवघड आहे. मी काशीला गेलं पाहिजे आणि काशीची भागीरथी रामेश्वराला अर्पण करण्याकरता मला बुद्धी झाली पाहिजे. मी कावड घेऊन ते तीर्थ घेऊन निघालेलो असलं पाहिजे. जाता जाता रामेश्वराच्या अलीकडे एखादं गाढव पाण्या वाचून तडपडणारं मी पाहिलं पाहिजे आणि त्या गाढवात रामेश्वर पाहण्याची माझ्याकडे बुद्धी असली पाहिजे.
आणि ते पाणी मी त्याला पाजलं पाहिजे. अवघडात अवघड आहे हे सोडून बाकी सगळं देतो. सामाजिक पुण्य आहे, धार्मिक पुण्य आहे. ज्या धर्मात आपण आलो जन्मलो त्या धर्माप्रमाणे वागणं हे धार्मिक पुण्य आहे, नैतिक पुण्य आहे, नीतिमत्ता. ज्या नीतिमत्तेने आपल्याला व्यवहारात शिकवलं आहे. नीतीचे अनेक प्रकार आहेत महाराज. चाणक्य नीती नावाचं एक नीतीचं मोठं पुस्तक आहे. चाणक्याने नीती सांगितली आहे. त्याच्या जीवनातला एकच प्रसंग सांगतो आपल्याला. चाणक्य इतकं राजनीतीमध्ये कुशल होते, त्यांची कीर्ती चीनपर्यंत पोहोचली. काय यांच्याकडे म्हणून पाहण्याकरता एक चीन देशातला राजकीय क्षेत्रातला तज्ज्ञ मनुष्य मुद्दाम आर्य चाणक्यांना भेटण्याकरता आला. पहाटेची वेळ होती, परवानगी दिली 4:30ची पहाटेची वेळची भेटायची. तो आला. आल्यानंतर बसल्यानंतर आर्य चाणक्य अगोदर लिहित होते राजदरबारातलं काम. समोर 2 समया होत्या. पहिली समय विझवली आणि दुसरी समय पेटवली. त्या चीनच्या माणसाने विचारलं, पहिलाच प्रश्न माझा आहे, पहिली विझवली का दुसरी पेटवली का? आर्य चाणक्याने सांगितलं, ही समयी राजदरबारातलं काम करण्याची आहे आणि तुम्ही मला खाजगी भेटायला आलात. राजदरबारातलं तेल खाजगी समयी करता वापरायचं नाही आणि खाजगी समयीतलं तेल खाजगी करता वापरायचं. एवढ्या करता एक विझवली आणि दुसरी पेटवली. मला वाटतं असं जर आपल्या देशात सुरू झालं तर रामराज्य यायला वेळ लागणार नाही महाराज. विठ्ठल पुण्य आहे, संस्कृतीचं पुण्य आहे. ज्याच्यात आपण जन्माला आलो, ज्या परंपरेमध्ये जन्माला आलो, त्या संस्कृतीचे काही प्रकार आहेत, साधना आहेत, ते पुण्य आहे. नंतर आध्यात्मिक पुण्य आहे. अवघ्या भूतांची केले संतर्पण, अवघीच दान दिली भूमी. मी परमात्मा स्वरूप आहे असं म्हटल्यानंतर सगळं कोणाची मालकीची भूमी? ही सगळी माझ्याच मालकीची आहे आणि मी सगळं देऊन टाकलं. तुझे देणे तुझ्या देऊनिया पायी, तुझे देणे तुझ्या देऊनिया पायी. नालो उतराई पांडुरंगा, तुझ्या ठेवून या पायी झालो उतराई पांडुरंगा. कारण नियम आहे, ज्याची दिली त्यासी फळ पावे. माऊली दृष्टांत सांगतात, बालक बापाचे ताटी रिघे, बापा ते जेवू लागे, संतोष लेली वेगे मुखची ओढवी. बापाच्या ताटात मुलगा बसतो जेवायला आणि जेवता जेवता मुलाला येते लहर. ताटातला घास घेतो, बाबा तोंड उघडा. तर तोंड उघडतात, प्रेमच असतं, काही नाही इलाज आहे. तोंड उघडतं, उघडल्यानंतर हातातला जो घास आहे त्याच्या तोंडात घालतं आणि बाप म्हणतो, काय गोड लागला रे, अगोदरचे कडूच लागले काय? अरे तुझंच आहे आणि तुला दिलंय ते गोड लागतं. तसं भगवान परमात्म्याचं भगवंताला देणं हा गोड लागतं. हे ब्रह्मज्ञानातलं पुण्य आहे. आणि शेवटचं पुण्य आहे भक्तीतलं पुण्य. पुण्याची गणना कोण करी. तेव्हा भक्तीचं पुण्य सगळ्यात अधिक अशा प्रकारचं. या भक्तीच्या पुण्याच्या बाबतीमध्ये भगवंताचं नामचिंतन. आणि दुसरा पर्याय आहे, जे भगवत भक्त महात्मे सिद्ध झाले त्यांच्याही नामाचं चिंतन तेवढं सामर्थ्यवान. अभंगाच्या पुण्यवंत
गरिबीतला संसार असतो ना, थोडक्यात 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 भागवत. तसं आमचं कीर्तन म्हणजे गरिबीतलं कीर्तन आहे. कारण आम्हाला कन्नड तालुक्यामध्ये एक संस्थेचं उद्घाटन करायचे, नंतर येवल्याला जायचे, त्याचे पुढचं कीर्तन करायचे. थोडक्यात थोडक्यात आपण चिंतन करताय. फार धन्यवाद बाबा. आपल्या पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. सज्जन कशाला म्हणतात? जे सत्स्वरूपाला एकरूप झाले ते सज्जन. ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाय आठवी ते गुठवाची, इरामान विधी पाळणा पुरते, देवाची ती भूते म्हणून. सत्स्वरूपाला ज्यांचं चिंतन आहे आणि बघता बघता त्यांचा देह देखील सद्रूप झाला. चिंतने चिंतने गोविंद गोविंद मना लाग दिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवात. अभेद होत राहतो, वृत्तीचा आणि देहाचा अभेद होतो. म्हणून ब्रह्मभूत काया होत असे कीर्तने. ज्ञानोबा म्हणतात सदेह सच्चिदानंद का नो व्हावे ते. देहाचा सच्चिदानंद अवस्था त्यांना का प्राप्त होऊ नये? 700 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये 108 संतांचा अवतार झाला होता. त्यात वृद्ध संत 2 जण, कानो पाठक आणि वैराग रागरशी गुरुबा काका महाराज, 2 वृद्ध होते. राजाला समजलं की कानो पाठकांना परीस प्राप्त झाला आहे. त्यांना बोलून घेतलं दरबारात, महाराज तुम्हाला परीस प्राप्त झाला आहे. जो लोखंडाला चिटकवला की त्याचं सोनं बनतं, त्या परीस म्हणतात, तो तुम्हाला मिळाला आहे. तुम्हाला काय करायचं आहे? सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती म्हणणारे तुम्ही, तुम्हाला परीस काय करायचं आहे? मला राज्य चालवायचंय, मला देऊन टाका. कानो पाठक म्हणले, राजे खोटं कळाले तुम्हाला. मला परीस प्राप्त नाही झाला, माझं शरीरच परिसरूप झाले. खरं खोटं तपासण्याकरता राजाने कंबरेची तलवार उपसली आणि कानो पाठकांच्या शरीराच्या जवळ नेताक्षणी लोखंडाची एक तलवार सोन्याची बनली. दर्दून घाम फुटला, माफी मागितली आणि सांगितलं, माफ करा, तुमचं आडनाव पाठक आहे, पण या प्रसंगामुळे आडनावाच्या मागे राज शब्द जोडला जाईल, राज पाठक. ज्ञानोबारांनी समाधी घेतली तेव्हा पहिलं कीर्तन कानो पाठकाचं झालं. आज त्यांचाच वंश आहे, राज पाठक पुण्याला आहे. आणि ज्ञानोबारांच्या समाधी सोहळ्या दिवशी पहिलं कीर्तन करण्याचं मान त्यांचाच आहे. विठ्ठल जसा वृत्तीचा परिणाम शरीरावर होतो, शरीराचा परिणाम सुद्धा नावावर होतो. नावाशी ते चिटकलेलं असतं.
वास्तविक व्यवहाराच्या नावाचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसतो, ते व्यवहारापुरतं असतं. पण ज्यांची सिद्ध अवस्था प्राप्त झालेली आहे त्यांचं नाव देखील अशा प्रकारचं अलौकिक बनतं. ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनी. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम आपण भजन करतो महाराज त्यांच्या नामाचं. त्याचं कारण असं आहे, त्यांच्या नामात सामर्थ्य आहे पुण्यवान बनण्याचं. महाराज सांगतात पुण्यवंत व्हावे. गीता सज्जनांची नावं घेऊन पुण्यवंत व्हावं. वतूप प्रत्यय याच्यात, मतूप आणि वतूप असे दोन प्रत्यय आहेत. हा व्याकरणाचा विषय. हा वतूप म्हणजे प्राचुर्यता आहे, खूप संपन्नता आहे. श्रीमंती कशाला म्हणायची? 4 पैसे जवळ असणं याला श्रीमंती म्हणतात का? एखादा भिकारी म्हटला मी श्रीमंत आहे, कशाहून? 4 पैसे आहेत माझ्याकडं, आणि ताटली 4च पैसे होते, त्याला श्रीमंत म्हणता येईल का? नाही म्हणता येईल. ज्याच्याकडे खूप मोठा ठेवा आहे त्याला आपण श्रीमंत म्हणतो. तसं पुण्य कोणाला म्हणतात? अंशतः पुण्य करणारा, मुंग्याला साखर टाकणारा ते पुण्यवंत होईल. टाकावी. आणि ग्रस्ताश्रमी माणसाला कर्तव्य आहे, त्याने भूतयज्ञ केला पाहिजे. महाराज सकाळी स्वयंपाक तयार झाल्यानंतर पक्षाला नैवेद्य आणि पाणी ठेवलं पाहिजे. पंचसोना ग्रस्तस्य 5 प्रकारची पापं नाही म्हटली तरी होतात, जरी करायची नाही म्हटलं तरी 5 प्रकारची पापं होतात. मार्जिनी झाडायला लागलं जंतू मरतात. कंडिनी आता मिक्सर आलाय, पूर्वी उकळ होतं, मिक्सरमध्ये घातल्यानंतर तिथले जंतू मरतात. चुल्लीनी चूल पेटवली मरतात. कंडिनी उदकुंभी नळ सोडला, त्या नळाच्या धारेनं सुद्धा खाली मध्ये असणारे प्राणी मरतात. महाराज मार्जिनी, चुल्लिनी, कंडिनी, उदकुंभी हे पाप आपल्याकडनं घडतात. त्याच्याकरता भूतयज्ञ करावं लागतं. स्वयंपाक तयार झाल्यानंतर अंशतः नैवेद्य पक्ष्यांना आणि पाणी ठेवावं लागत असतं. हे पुण्य आहे. पण याच्यातून पुण्यवंतपणाने तुकोबारा सांगतात तो नाही, ते फक्त प्रायश्चित्त आहे आपलं. प्रायश्चित्त कर्म ज्याला म्हणतात त्या प्रायश्चित्त कर्मामध्ये ते आपल्याला करावं लागतं. पण पुण्यवंत ते म्हणत नाहीत. आपण पुण्यकर्म करतो, पण पुण्य सांभाळणं इतकं सोपं नाही महाराज. कमीत कमी ते सांभाळण्याकरता मला 2 कीर्तन करावं लागतील, तर संपेल तर कुणास ठाऊक. इतकं ते सूक्ष्म आहे. साधकाला सिद्धावस्था प्राप्त होत उशीर का लागतो त्याचं कारणच हे महाराज. आपण करतोय पण सांभाळलं जात नाही. ऐसा लाभ बांधा गाठी आता नका रे भाई. परद्रव्य आणि परस्त्री याच्यावर मन जर गेलं, परद्रव्य परनारीचा अभिलाष येतो हरास सर्व भाग्या. मन नाही गेलं पाहिजे. मला जर गेलं नष्ट होतं पुण्य. अनेक कारणे. जरा मोकळ्या मनानं बोलू का कैलास महाराज? मोकळ्या मनानं बोलतो, कारण समाजात बोलत असताना गुरुजी भिडीनं बोलणं चुकीचं आहे. तो का म्हणे भीड खोटी लाभ विचाराची.
पौर्णिमा आणि अमावस्या पर्वकाळ सांगितले. पर्वकाळ कशाला म्हणतात? जो 2 काळाचा सांधलेला काळ आहे त्याला म्हणतात पर्वकाळ. 15 दिवस सांधले जातात त्याला पौर्णिमा म्हणतात. 2 महिने सांधले जातात त्याला अमावस्या म्हणतात. पौर्णिमेला एखाद्याचं अन्न जर खाल्लं तर 14 दिवसाचं पुण्य ज्याचं अन्न खाल्लं त्याला जातं शास्त्र. आणि अमावस्याला एखाद्याचं अन्न खाल्लं, बोबडे महाराज, 29 दिवसाचं पुण्य ज्याचं अन्न खाल्लं त्याला जातं. आता एक मोठी अडचण आहे गुरुजी, आम्ही कीर्तनकार भटकी विमुक्त जातीतले होतो. कोणती? भटकी विमुक्त जात. बस 5-6 दिवस बाहेरच्या बाहेर आता घरचं कवा खावं. पण आम्हाला तुकाराम महाराजांनी एक स्थान दिले. राम म्हणे ग्रासो ग्रासी तो नर जीविला उपवासी. प्रत्येक घासा राम म्हणावं. ज्याच्या घरचं अन्न खाल्लं त्याच्या घरच्या लहान लेकराच्या हातात 100-150 रुपये द्यावे. नसेलच तुमचं देवघर कुठे म्हणून बघायचं म्हणजे तर देवा ठेवून जायचं. वाटा आहेत महाराज, फक्त पाळल्या पाहिजेत. अनेक कारण आहेत की ज्याच्यामुळे आपलं पुण्य नष्ट होतं. देवाचे निर्माल्य कोण शिवे हाते संकल्पाशी होती विकल्पते. देवाच्या दर्शनाला आपण गेलोय आणि अगोदर कोणी ते सुगंधित गुलाबाचं फुल ठेवले त्याच्या चरणावर. सुगंध आलाय आणि मोह होऊन ते गुलाबाचं फुल उचलून आपण सुगंध घ्यालो तर सगळं पुण्य बरबाद. घेऊ नये मला. देवाचे निर्माल्य कोण शिवे हाते संकल्पाशी होती विकल्पते. आता आणखी बरेच आहेत पण शेतकऱ्याकरता सांगतो. आपण शेतात आहोत, कडकडीत ऊन आहे आणि सावलीला बसायचं आहे. कोणतंच झाड नाही, उंबराचं झाड आहे. उंबराच्या झाडाच्या सावलीला जर बसलो तर आपलं पुण्य त्या झाडाला जातं. उगा मी बोलतो म्हणून नाही, घटना आहे महाराज. जेव्हा नरसिंह परमात्म्याने हिरण्यकश्यपूचा काठा काढला नखानं आणि ती नख विषयुक्त नख उंबराच्या झाडात रोवली. उंबराचं झाड थंड असतं महाराज. उष्णता झालेल्या माणसाने उंबराच्या झाडाचं पाणी प्यावं. ते पाणी काढण्याकरता मुळी उकरायची, मुळी तोडायची, खड्डा खोदायचा आणि कोरं गाडगं खाली ठेवायचं. त्याच्या टप 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 पाणी पडतं उंबराचं. त्याच्यावर झाकणी झाकायची, कारण सर्प येऊन तो पाणी पितो. त्याच्याकरता ते दक्षतापूर्वक झाकलं पाहिजे आणि मग ते जर पाणी प्यालं तर मग उष्णता जाते. मी पिलेलो आहे. मुद्दा असा आहे की ते पाणी उंबराच्या सावलीला जर आपण बसलो तर आपलं पुण्य त्याला जातं. कारण त्या झाडानं भगवंताला वर मागून घेतलाय. देवा, विषारी नका तुम्ही माझ्या अंगात जर बुडवली तर मला त्याचा फायदा. किंवा नरसिंह परमात्म्याने त्याला वर दिलाय की तुझ्या सावलीला जो कोणी बसेल त्याचं पुण्य तुला मिळेल. हा युवराशी होत असं कधीतरी होतं. माझंही होते असंच. पण नाईलाजाच आहे. आता उंबराचं झाड आहे आणि बसल्याशिवाय गत्यंतर नाही. त्याला उपाय आहे मला. कोणत्याही नियमाला अपवाद असतो. अपवाद असला तरच नियम टिकतो. त्याला अपवाद आहे. त्या झाडाखाली बसताना नरहरी 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 नामाचं चिंतन करावं. मग मात्र आपलं पुण्य जात नाही. विठ्ठल पुण्यवंत या शब्दाकरता बोलतो की ज्याने खूप अशा प्रकारचं अगणित पुण्य साचवलंय आणि साचवायचं आहे त्याने हे काम करावं. घेता सज्जनांची नावे. सज्जनाच्या नावात सज्जनाची शक्ती समाविष्ट झालेली असते. तसं भगवंताच्या नावात भगवंताची शक्ती समाविष्ट आहे. तसं सज्जनांच्या नावात देखील त्यांची शक्ती समाविष्ट झालेली असते. आणि त्यांचं नाव घेतल्यानंतर मग पुण्यवंत मनुष्य होतो.
जगद्गुरु तुकोबाराला विचारलं, महाराज तुम्ही सांगताय पण स्वतःच तुमचं काय? अभंगाच्या दुसऱ्या विठोबा माझी वाचा तुटी, महालाभ भुकासाठी बोलणाऱ्यावर जबाबदारी महाराज. आपण ते करतो का? केल्यानंतर सांगणं हे वक्त्याची जबाबदारी आहे. दोन कारण आहेत. आचिनोचित शास्त्रार्थम आचार्य स्थापयते, स्वयंप्याचरे असतो आचार्य विनिश्चिता. शास्त्राचा अर्थ निवडायचा आणि निवडून त्याच्याप्रमाणे आचरण करणं, त्याचं नाव आहे आचार्य. आचारी वेगळा आणि आचार्य. स्वयंपाक करतो तो आचारी आणि आचार्य हा वेगळा आहे. आचार्य होण्याकरता सगळ्या शास्त्राचा धांडोळा करून सिद्धांत निवडायचे आणि त्याप्रमाणे जो वागतो त्याला म्हणतात आचार्य. सांगणाऱ्याची फार मोठी जबाबदारी आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला अनुभवाला आलेलं सांगावं. जर अनुभवाला आलेलं नसेल तर सांगू नये, हा एक नियम आहे. छोटा प्रसंग सांगतो. गोरखकोरकर मोठा छापखाना त्यांचा महाराज, जगात प्रसिद्ध वाङ्मय आहे. गोरखपूरकरांचं वाङ्मय, ज्यांच्या वाङ्मयात कुठं चूक दिसणार नाही तुम्हाला, आणि चुकून राहिली तर ते दुरुस्त करतात. आणि खूप मोठ्या स्वस्त अशा प्रकारचं त्यांचं वाङ्मय आहे गोरखपूरकरांचं. कल्याण नावाचं मासिक त्यांचं, अनेक ग्रंथ त्यांनी छापलेले. तर पूर्व काळातला इतिहास आहे थोडा. त्या लेखात लेख देण्याकरता हनुमान प्रसाद पोद्दार नावाचे एक महान विद्वान लेखक आणि वक्ते, त्यांनी लिखाण बंद केलं, व्याख्यान बंद केलं. त्या काळात फार मोठे अधिकार संपन्न जय दयालजी गोविंदका सिद्ध महापुरुष होते. त्यांनी हनुमान प्रसाद पोद्दारनं बोलवलं. का म्हणाले, तुम्ही अलीकडे लिखाण बंद केलंय, व्याख्यान बंद केलंय का? हनुमान प्रसाद पोद्दारने सांगितलं, मलाच अनुभव नाही, मी काय सांगू लोकांना. जर मला अनुभव असता तर मी सांगू शकलो असतो. मला अनुभव नाही, मी काय सांगू. त्यावेळेला गोविंद का त्यांना शेठजी म्हणायचे. त्याने सांगितलं, बाबा तुम्हाला जरी अनुभव नसला तर 18व्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे, य इमं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति भक्तिं मयि परां कृत्वा
मामे वैश्यत्य संशय. माझं तत्वज्ञान भगवत भक्तापर्यंत जो पोहोचवतो तो माझा आवडता होतो आणि शेवटी माझ्या स्वरूपामध्ये एकरूप होतो. नंतर त्यांनी लेखणी उचलली. दोन गोष्टी आहे, एक अनुभव असेल बोलणं आणि दुसरं परमात्म्याची साधना करत असताना बोलणे. आपण काय वागतो लोकाला काय कळते महाराज. मी कृपा करून नेहमी सांगत असतो, कीर्तनकार बोलत असताना त्याच्याकडे बघू नका. 2 तासात तर मनुष्य चांगलं मिठू मिठू बोलल पोपट्यासारखा. एकांतात असताना तो काय करतोय बघा, तरच त्याला स्वीकारा. हो, नाहीतर एकांतामध्ये वाईट कर्म करायची आणि लोकांतामध्ये महाराज म्हणून मिळवायचं. आज अशा महाराज लोकांपासून वारकरी संप्रदायाला धोका आहे. विठ्ठल आवड असली पाहिजे महाराज. आणि काय कळे जगा अंतरीचे, आपल्या आत्म्याला साक्षी ठेवूनच परमार्थ करावा. लोकाला काय कळतंय, चांगलं बोलणं म्हणजे तो चांगला असतोच असं नाही सांगताय. जो चांगलं वागतो तो चांगला असतो. पण आम्ही नेहमी गंमत सांगत असतो, काही कीर्तनकार आहेत पण साधक नाहीत, काही साधक आहेत पण कीर्तनकार नाहीत, काही कीर्तनकारही नाहीत साधकही नाही, आणि काही कीर्तनकारही आहेत आणि साधकही आहेत. जे आपल्या बोलण्याची जबाबदारी आपल्यावर अशा प्रकारची शोधतात. शेवटी एकांतात बसून विचारावं, तू लोकाला सांगतो पण तू काय, तुझं चिंतन काय, तुझा आचार काय. त्याच्याकरता वक्त्यावर आपल्या आचाराची फार मोठी जबाबदारी आहे. तुकोबरा ती जबाबदारी स्वतःला स्वीकारतात. नेघे माझी वाचा तुटी महालाभ भुकासाठी. एक प्रसंग आपल्या संत चरित्रातला. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्याकडे एक महिला विधवा होती, एकुलता एक मुलगा, गरिबी, आणि ते मूल रोज गुळ मागायचं खायला. आता त्या काळात गुळ महाग असेल, बर खाय ना का. अति गुळ खाण्याने देखील प्रकृती बिघडते. काय करावं, पुष्कळ उपचार केले पण ते काय गुळ खायचं सोडेना. शेवटी ती महिला मुलाला घेऊन नाथ महाराजांच्याकडे आली. महाराज हे गुळ खाते बघा, याला सांगा तुम्ही. नाथ महाराज म्हणले, बाई अजून 15 दिवसांनी या, मग सांगतो. काय हरकत नाही, 15 दिवसांना फरक पडेल. 15 दिवसानंतर ती बाई मुलाला घेऊन आली. नाथ महाराज सांगितलं, ए बाळा गुळ खाऊ नको बरं का, बस एवढंच. बाईने विचारलं, महाराज हे 15 दिवसापूर्वी तुम्ही सांगू शकत होतात आणि 15 दिवस का लावला उशीर. नाथ महाराज सांगितलं, बाई मीच गुळ खात होतो. जो गुळ खातो त्याला गुळ खाऊ नको म्हणण्याचा अधिकारच नाही. गेलेल्या 15 दिवसामध्ये गुळाचा कण देखील खाल्ला नाही म्हणून आता मला अधिकार आला गुळ खाऊ नको म्हणण्याचा. मुद्दा सांग. तसाच प्रकार आहे, वक्त्याला आपल्या जीवनातला अधिकार विचार करूनच बोलावा लागतो. तसं महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही सांगताय खरं, पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे, तुमचं काय. नेघे माझी वाचा तुटी महालाभ भुकासाठी. माझी वाचा तुटी घेत नाही, याचा अर्थ सतत नामचिंतन करते. कदाचित परमात्म्याचं करत असेल, संतांचं करत असेल. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये परमात्मा चिंतन आणि संतांच्या नामाचं चिंतन याच्यात भेद नाही. जे ज्याला आवडते त्यानं करावं. पण मात्र मी स्वतः माझ्या वाणीला विश्रांती घेऊ शकत नाही. माझी वाचा तुटी निघे. तर प्रसंग महाराज आपल्या देशामध्ये करपात्री नावाचे एक महाराज होऊन गेले. का म्हणत त्यांना करपात्री. असं 2 हात करायचे आणि हातावर जेवढी भिक्षा मागे मिळेल तेवढीच खायची, नाही पुन्हा खायची. त्यांचं नाव पडलं करपात्री महाराज. पंढरपूरला 2-3 वेळा आम्हाला दर्शन घेण्याचा योग आला, त्यांचं व्याख्याने ऐकण्याचा योग आला. करपात्री महाराज आजारी पडले. डॉक्टरला बोलवलं.
डॉक्टरने प्रकृती तपासण्याकरता तो स्टेथोस्कोप असतो तो कानात घातला आणि त्यांच्या छातीवर ठेवला. ठेवल्यानंतर आतून नामचिंतन येऊ लागलं. डॉक्टरला कळना काय ते प्रकृतीतलं. नामचिंतन देवाचं येतंय, बाकीचं काय आहे प्रकृतीतले नाडी काय काहीच कळना. डॉक्टरने सांगितलं, अहो तुमच्या आतून काहीतरी ध्वनी येतोय आणि तो ध्वनी येत असल्यामुळे तुमचं मी निदान करू शकत नाही. तो ध्वनी बंद करा की. करपात्री महाराज म्हटले, दुसरा पेशंट हुडका. याचं ते आतलं बंद पडत नाही, कारण ती सवय वैखरीतून मध्यमा, मध्यमातून पश्यंतीन, पश्यंतीमधून परावाणीमध्येच गेल्यानंतर न करिता पांडवा भजन झाले. थांबतच नाही महाराज. माझी मदत झाली नेगे 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 माझी वाचा विसावा. नेगे 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 माझी वाचा विसावा. नेगे 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 माझी वाचा विसावा. नेगे 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 माझी वाचा झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेत नेगे 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 माझी वाचा विसावा. तुका म्हणे हवा 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 साधावा. चैतन्य महाप्रभूच्या चरित्रामध्ये एक प्रसंग आहे. चैतन्य महाप्रभू नामचिंतन करायचे अखंड आणि एक शिष्य देखील नामचिंतन करायचा. येऊ काय गणो, तो बहिर्दिशीला गेलेला होता. पूर्वीच्या काळात संडास नव्हते. आता आमच्या लहानपणात नव्हते तर त्या काळात कुठले. संडासला बसलेला होता आणि नामचिंतन सुरू होतं. एक विद्वान शास्त्रज्ञ शास्त्री महाराज पाहतायत, शौच विधीला बसला आणि भगवंताचं पवित्र नामचिंतन करतोय. परीक्षे विचारला, बोलून घेतलं, धमकावलं. आणि देवाचं पवित्र नामचिंतन आहे आणि शौच विधी करत असताना तो करतोस. काय करू महाराज, उद्यापासून नाही करायचं. शौच विधी करत असताना नाही करायचं. ठीक आहे म्हटलं महाराज. दुसऱ्या दिवशी शौच विधीला बसण्याकरता गेला आणि गेल्यानंतर आता असं आहे, ज्यांचं उपनयन झालंय ना, मूत्रोत्सर्ग आणि शौच विधी करता गळ्यातलं जानवं उजव्या कानावर अडकावं लागतं. हा एक विधी असतो. नाही तर ते अपवित्र होतं. कंबरेच्या खालचा भाग अपवित्र असतो, ज्याच्याकरता ते जानू वर घ्यावं लागत असतं पवित्र राहण्याकरता. आणि हा एक विधी असतो. ज्या शिष्याला हे सांगितलं होतं, शौच विधीला बसला होता तो, पण जीभ मात्र हातात घेऊन बसला. नेमकं तेच शास्त्री बुवा आले होते. पाहिलं, अरे आज याने जीभ का हातात धरली. त्याची शौच विधी झाल्यानंतर त्याला विचारलं, का रे जीभ हातात धरली तू, कोणता विधी या. काय सांग महाराज, तुम्ही कालच सांगितलं देवाचं नामचिंतन संडासला बसल्यानंतर करू नये लागतं. आता ते मला आवरणा म्हणून ती जीभ हातात धरली. ते सांगितलं, आता तुझ्याकरता शास्त्र नाही, तू शास्त्र मर्यादेच्या बाहेर गेलेलास. भगवान परमात्म्याचा खंड अशा प्रकारचं चिंतन घडलं. किंवा साधक अवस्थेमध्ये चिंतन करता करता थांबलं, दुसरं काम करता करता एकदम आतून उमाळा येतो महाराज. आणि उमाळानं भगवंताचं नामचिंतन होतं. समजायचं कुठंतरी आपल्या देवाची कृपा आहे, आपण प्रवास कुठंतरी आपला पुढचा झालाय. मुद्दाचा नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. का बरं हे, याच्यामुळे मला महालाभ प्राप्त होतो. लाभ कशाला म्हणतात, लाभलेला असतो त्याला काय म्हणतात, लाभ. आता माणसं कशालाही लाभ म्हणतात तो प्रकार वेगळा आहे. सकाळ सकाळ कवडी जरी रस्त्यावर सापडली उचलायची 3 वेळा कपाळाला लावायची, लाभ झाला म्हणतात कवडीचा. लाभलेला असतो तो लाभ. प्रयत्न करून प्राप्ती होणं याचं नाव लाभ आहे. ते कोंबडे पाळणारे असतात ना, कोंबडे पाळणाऱ्याचा उकिरडा कधी चांगला राहत नाही. कोंबडे ते उकरड्यात जाऊन उकरत असतात आणि उकरून काय मिळतं ते बघत नाही.
पुढे चौकारी लाभणे पुढे चौकारी लाभणे याच्याकडे कोंबडं बघत नाही, उकरीत राहत. मला वाटतं जगात बरेच कोंबडे आहेत. कळलं माझं काय बोलायचं मला ते. उकरत राहतात पण लाभ काय झाला हे कळत नाही महाराज. दुसरा एक प्राणी आहे त्याचं नाव घूस. कोण्या शहाण्या माणसानं नाव ठेवले महाराज विचार करून. एखाद्याच्या घराच्या पायाला लागलं ना तो घुसतच राहतो. त्या प्राण्याच्या डोक्यामध्ये एक वेड आहे. त्याच्या डोक्यात असं असतं आपण माती अशी उकरायची, ती मातीचा ढीग आपल्या खांद्या इतकं उंच झाला पाहिजे असं त्याला डोक्यात वेड असतं. माती उकरत पण तपासण्याची पद्धत मात्र त्या ढिगाच्या डोक्यावर चढतो. अजून आलाच नाही, अजून पायाखालीच आहे, अजून पायाखालीच आहे. उकरतं. आता कोणत्या युगामध्ये त्याच्या खाली एवढा ढीग होईल. तसंच माणसाचं आहे महाराज. किती जन्मामध्ये आपल्याला ते शिल्लक राहणार आहे. महाराज म्हणतात मला महालाभ झाला. जल लाभात ना परो लाभो यत सुखात ना परम सुखम यत ज्ञानात ना परम ज्ञानम तत् ब्रह्मेत्यवधारय. ज्याच्या पलीकडे कोणताच लाभ नाही तो परमात्मा लाभ आहे. एवढा लाभ का विठ्ठला तुका म्हणे आता लाभ नाही या परता तुका म्हणे आता लाभ नाही या परता. दुसरा एक लाभ सांगू का. महालाभ वाचे वसे पांडुरंग. हा सुद्धा लाभ आहे महाराज. अखंड भगवंताचं नामचिंतन मुखातून येते ना, हा महालाभ आहे. अखंडता. कारण भक्तीच्या क्षेत्रामध्ये अखंडता फार महत्वाची. एखाद्याला आजार झालाय, डॉक्टरनं सांगितलंय रोज या गोळ्या 3 वेळेला घ्यायच्या, तो आळशी होत आहे. काय बिघडलंय? एकदा एक घ्यायचा, 2 दिवसानंतर एकदा घ्यायचा, 3 दिवसांत. आता कधी रोग नष्ट होणार आहे? ते औषध घेत असताना जशी अखंडता महत्वाची आहे तसं भगवंताची भक्ती करत असताना अखंडता सुद्धा फार महत्वाची. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. ही अखंडता अनेक दोषाला नष्ट करत असते आणि अखंडता परमात्म्याकडे घेऊन जात असते. म्हणून नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. फुकट याचा अर्थ दुसरं काही द्रव्य द्यावं लागत नाही. हे फुकट आहे. परमार्थ हा फुकट जितका आहे एका दृष्टिकोनातून परमार्थ महागाई आहे आणि दुसऱ्या दृष्टीनं फुकट आहे. सुखाचे फुकाचे काही नवेशे भांडार कोटी यज्ञा परिस तुका म्हणे हे सार. कोट्यावधी यज्ञापेक्षाही फार महत्वाचं सार आहे. याला काही द्यावं लागत नाही, काही घ्यावं लागत नाही. पण प्रकार असा आहे की ते घेण्याकरता मात्र मागची शक्ती लागत असते. त्याला पुण्यशक्ती म्हणतात. जन्मजन्मांतरी असेल पुण्य सामुग्री तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाची. तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी बहुता येईल जोडे. नाम तुझे वाचेसे आतुडे. समागम घडे संतांचा. पुण्यशक्ती लागते, साठवलेली असते. महाराज म्हणतात माझी वाचा विश्रांती घेत नाही. नेगे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. महाराज महालाभ झाला म्हणजे काय फायदा होतो? अभंगाचे विश्रांतीचा ठाव
संतांच्या या नामचिंतनामध्ये सहवासात विश्रांती प्राप्त होते. हा ठिकाणा विश्रांतीचा ठाव. पायी संतांची या भाव मात्र भावशक्ती पाहिजे. भावातून अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी पुढची प्रगती होत असते आणि मगच विश्रांती प्राप्त होत असते. विश्रांती आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. अविभाज्य भाग आहे. तो बाजूला करता येत नाही महाराज. बोलताना आपण विश्रांती घेऊन बोलतो. हे दोघे मृदंग वाजवतात नामदेव महाराज. वाजवताना विश्रांती घेऊनच वाजवता तुम्ही. आताची विश्रांती नाही, वाजवतानाची. कारण हात वर उचलले विश्रांती आणि आघात मग वाजवायचं. हात वर न उचलता वाजवा बरं. दातुंगा तकतुंगा कडदेता तकतुंगा नाही, जमणारच नाही. वर हात उचलावेच लागतील. हात वर उचलले की विश्रांती. मी बोलतोय, 2 वाक्यात थांबतोय, 2 शब्दात थांबतो, पण तुमच्या लक्षात येऊ शकत नाही. इतका जलद बोलतोय, पण मात्र विश्रांती घेतो. विश्रांती घेतल्याशिवाय मला बोलताच येणार नाही. फक्त एवढंच आहे, काही वक्ते इतकी विश्रांती घेतात श्रोत्यांना झोप घेण्याची व्यवस्था. इतकं शांत बोलतात ते विश्रांतीच. इतकी विश्रांती आपल्या जीवनामध्ये शेवटी पोहोचत असताना सुद्धा विश्रांती. का हो थांबले? विसावा. कोणाकरता विसावा? चौघाच्या खांद्यावर असतं त्याच्याकरता विसावा का घेऊन जाणाऱ्याला विसावा? विश्रांती करता मी सांगतो, विश्रांती हे परमात्म्याचं स्वरूप आहे. 2 संत किंवा परमात्मा. विश्रांतीचे स्थान संतांची माहेर, ते या भूमीवर अलंकापूर. विश्रांती. तेव्हा विश्रांती आपल्या जीवनामध्ये अविभाज्य भाग आहे. संसारामध्ये श्रांत म्हणजे कष्ट आहेत आणि भगवंताच्या सानिध्यामध्ये विश्रांती आहे. गंगा समुद्रापासून बाजूला झाली की मग मात्र तिला धाव आहे. कदाचित बाष्पीभवन असेल, धाव. मेघात गेली, धाव आहे. थंड पाणी हवा लागली, थेंब पडायला लागले, धाव आहे. अनेक थेंब एका ठिकाणी मिळाले, ओघ निर्माण झाला, धाव आहे. एक मोठा ओघ निर्माण झाला, आपण तिला गंगा म्हणतो, धाव आहे. शरला सागर गंगा ओघी मिळे, आपण ती खेळे आपणाचे, आपण ती खेळे अक्षराला सागर गंगा ओघी मिळे, आपणची खेळे आपणा माझी. तसं आपलं सुद्धा आपणच आपल्यात खेळू लागलो. फक्त आपल्याला धरण बांधलं ते मायेनं. ते धरण फोडण्याची गरज आहे. आपल्या धरण फोडण्याची गरज नाही, ते फक्त संत फोडू शकतात. विश्रांतीचा ठाव. पायी संतांची या भाव. संतांच्या ठिकाणी भाव पाहिजे. भाव त्याला म्हणतात अनुभव नसताना सुद्धा, आणि ज्याची मान्यता त्याला काय म्हणतात? भाव. विष घेतल्यानंतर माणूस मरतो. एखादा माणूस म्हणतो एंड्रीनचा डबा आहे, अरे घेऊ ना, काय नाही, माणूस मरतो. जो सांगतो त्याने घेऊन प्रयोग केलेला आहे का? नाही महाराज. त्याला माहित आहे कोणीतरी मेलंय आणि मेलेल्या गोष्टीवर त्याची भावना आहे, म्हणतो घेऊ नका हे विष. विष घेतल्यानं माणूस मरतो. अर्थात भावशक्ती अमूर्त शक्ती आहे. खूप मोठं बोलण्यासारखं याच्यावर, पण आता आपल्याला ते बोलायचं नाही. 12:30 वाजले आहेत. पत्रिकेमध्ये सुद्धा 10:30 ते 12:30. एक शिक्षक शाळेत जायचे. सकाळी शाळेची वेळ होती 10 ते 5. 10:30ला जायचे. कधी 11ला, कधी 11:30ला. पण येताना बरोबर 5:05 विचारलं, गुरुजी काय प्रकारे? शाळेची वेळ तर 10 ते 5 आहे आणि तुम्ही जाताना कधी जाता? येताना फक्त 5:05. त्यांनी सांगितलं नियम आहेत 2, कमीत कमी आपण शेवटचा 3 नियम पाळू.
तसं आपल्याला शेवटचा तरी नियम पाळायचा आहे. तरी पण थोडंसं बोलणारच आहे मी. सांगण्याचा इथे असा की विश्रांतीचा ठाव वाई संतांची भाव. त्यांच्या ठिकाणी भाव ठेवणं ह्या विश्रांतीचा ठिकाण आहे. घे माझी वाचा तुटी महालाभ भुकासाठी. एवढंच नाही, पुण्यवान होण्याकरता दोष केल्याशिवाय मनुष्य पुण्यवान होईल कसा? मग ते दोष गेले पाहिजेत ना. जातात का? अभंगाच्या शेवट तुमच्या लक्षात आलं, कीर्तनकार काय शेवटची चाल देण्याच्या विचारात नाही. घ्या हात धुवून. तुम्हारी मन की बात मैंने पहचानी. तुका म्हणे बापे, जाती संतांची जपे. संतांचा जप केल्यानंतर पाप नावाची जी शक्ती आहे ती नष्ट होते. जसं पांढऱ्या कपड्यावर एखादा मळप लागतो, डाग पडतो, आणि तो काढण्याकरता विशिष्ट पद्धतीचं साबण आणि आपण काही प्रक्रिया करून ती घालवतो, तसं
आपल्या जीवनात घडलेले जे काही दोष, ते दोष घडण्याकरता ज्याला दोषापनयन, दोन प्रकार आहेत, गुणाधान आणि दोषापनयन. पहिल्या चरणात गुणाधान आहे आणि शेवटच्या चरणात दोषापनयन आहे. हे दोषापनयन अशा प्रकारचं नष्ट होतं. तुका म्हणे पापे जाते संतांची या जपे. पापाचे सुद्धा खूप मोठे प्रकार आहेत. तेव्हा कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप, ज्ञात पाप, अज्ञात पाप, सांसर्गिक पाप, अनुमोदित पाप, अशा प्रकारचे प्रकार आहेत. ब्रह्महत्या, असुरापानम, सेयम, गुरुवांगनागम, महंती पापका न्याव, संसर्गेशा पिते. सगळ्यात मोठं पाप जर कोणतं असेल, देव अंतरे ते पाप, कोठे उगवा संकल्प. ज्याच्यातून परमात्मा अंतरतो ते खऱ्या अर्थानं पाप आहे आणि त्या पापाचा दोष संतांच्या नामजपामुळे जात असतो. महाराज म्हणतात, मी सुद्धा ते नामचिंतन करतो. नेगे माझी वाचा तुटी महालाभ भुकासाठी. असं ज्यांच्या नामाचं सामर्थ्य आहे त्यांच्या नामाचं चिंतन करूया. ज्ञानेश्वर वैकुंठवर्षी हरिभक्तीपर्यंत व्यंकटराव नामदेवराव शेवटे यांचे 7वं पुण्यस्मरण आहे. त्यांचे बंधू श्री गंगाधर नामदेवराव शेवटे आणि सुपुत्र प्राध्यापक श्रीयुत सुधाकरराव आणि श्री मधुकरराव. तेव्हा यांनी आपल्या जीवनामध्ये जे काही 4 कर्म आहेत, त्या 4 कर्मापैकी आपल्या वाडवडिलांच्या बाबतीतलं सत्कर्म करणं, या बाबतीतलं जे पुण्यस्मरण आहे ते 7वं अशा प्रकारचं या ठिकाणी समापन्न होत आहे. काही लोकांना श्राद्ध घालणं अवघड जाते, पण त्यांच्या श्रद्धा, त्यांच्या कुळात सात्विकपणा, आणि म्हणून 7व्या क्रमांकाची पुण्यतिथी आज या चिंतनाने साजरी होत आहे. आणखी मी एक 4-2 मिनटं महत्त्वाची वेळ घेणार आहे आणि ती वेळ अशी आहे, आपण एवढा मोठा समाज जमलेला आहे, आपण सगळे भाग्यवान आहोत. आला म्हणून नाही, त्याला आधार आहे नाथ महाराजांच्या एका ओवीचा, भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. भारत देशामध्ये जन्म प्राप्त होणं फार मोठं भाग्य लागतं. विनाकारण मनुष्य जन्माला येऊ शकत नाही भाग्याशिवाय. आणि या भारत देशाचा महिमा असा आहे, एतद्देश प्रसूतस्य सकाशात अग्रजन्मनः स्वम स्वम चरित्रम शिक्षेरन पृथिव्याम सर्व मानवा. जगातल्या माणसाने आपल्या देशामध्ये यावं, अध्यात्माची भगवत भक्तीची धडे घ्यावेत आणि जीवन पूर्ण करावं अशी शक्ती, अर्थात गुरुत्वस्थानी असणारा आपला देश. पण मधल्या काळात पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण, आपले संस्कार खाली आले. पेपर वाचा, बातम्या ऐका, मन सुन्न होतं. काय चाललंय हे? नको नको ते भ्रष्टाचार, भयानक असे हिंसाचार, स्वैराचार, अत्याचार, अनाचार, बलात्कार, अपहरण. कुठं चाललाय देश? कोणावर जबाबदारी आपली? आपण सर्व उपस्थित मंडळी, आपण सगळे सदाचारी आहात, आपल्यात दुराचार नाही. पण एक मात्र महत्त्वाची गोष्ट, आपल्याला फार मोठी जबाबदारी आहे. कदाचित आपण आजोबा असाल किंवा आपण वडील असाल, आपल्याला फार मोठी जबाबदारी आहे. आपल्या घरात असणारी लहान मुलं किंवा मुली यांच्यावर चांगले संस्कार लावण्याची जबाबदारी मात्र आपल्यावर आहे. कारण आज जर विचार केला तर हा बिघडलेला समाज पैशानं सुधारणार नाही, सत्तेनं सुधारणार नाही. समाज सुधारण्याची ताकद फक्त वारकरी संप्रदायामध्ये आहे. आणि ते करण्याकरता लहानपणातच चांगले संस्कार लावण्याची आवश्यकता आहे. माता शत्रू पिता वैरी येन बालोन पाठिता. लहानपणातच कौमारे दाशरे प्राज्ञो धर्मान भागवतानी. भक्तराज प्रल्हाद म्हणतात,
लहानपणातच चांगले संस्कार पाहिजे. कोवळे झाड वाकवावे तशी वागते आणि मोठं झाल्यानंतर वाकवण्याचा प्रयत्न केला तर मोडते, वाकत नाही महाराज. याच्याकरता मी माता भगिनींना विनंती करेन, आपल्या घरात लहान मुलगा मुलगी शाळेत जात असतील, प्रत्येक रविवारी एक हरिपाठाचा अभंग त्यांच्याकडनं पाठ करून घ्या. काय बिघडलो? संपूर्ण आयुष्याची शिदोरी त्यांच्या पदरात पडेल. रामायणातले प्रसंग सांगा, महाभारतातले प्रसंग सांगा. हिंदवी स्वराज्याची प्रस्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज, हे शिवाजी महाराज का बनले त्याचं मूळ कारण हे जिजाऊ माता आहे. आईने संस्कार लावलेले, म्हणून आईवर फार मोठी जबाबदारी आहे. एक प्रसंग ऐकलाय मी. एक मुलगा शाळेत जायचा आणि शाळेत शेजारच्या मुलाची पेन्सिल गुपचूप आपल्या पिशवीत टाकायचा, घरी येऊन आईला दाखवायचं. आईनं काही नाही म्हणायचं. त्याला बरं वाटायला लागलं. पेन चोरायला लागला, वह्या चोरायला लागला, पुस्तकं चोरायला लागला, चोरी करण्याची सवय लागली. लहानाचा मोठा होता होता चोऱ्या चोऱ्या करत 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 मोठा झाल्यानंतर मोठी चोरी केली आणि ती चोरी करत असताना त्याच्याकडून खून पडला. खून सिद्ध झाला, त्याला झाली फाशीची शिक्षा. विषयाला आता तुझी शेवटची काय इच्छा आहे? काय नाही म्हटलं, मला माझ्या घरी घेऊन चला, आईचं दर्शन घेऊ द्या आणि मग द्या मला फाशी. काय मातृभक्त आहे. बेड्या घालून त्याला घरी नेला. आई उभी होती. दर्शन घेण्याकरता खाली जो वाचला तो आईच्या पायाचा अंगठा दातात धरला, काडकन फोडला. अंगठ्याचा तुकडा पडला. आई मोठमोठ्याने रडायला लागली. बोली धोपड्या लागले, मूर्खा, अरे फाशीला जायचंय, आईचं दर्शन घ्यायचं म्हटलंस आणि अंगठा तोडलास. त्याने सांगितलं, केलं ते बरोबर केलं. आज मला फाशीला जाण्याची वेळ आली ती इच्छेमुळं. हिनं जर मला बालपणामध्ये चांगले संस्कार दिले असते तर मला फाशीला जाण्याची वेळ आली. या प्रसंगातून आपण हे लक्षात घ्या, आपल्या घरातल्या लहान मुलांना चांगले संस्कार लावा. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. मी म्हणे, न होऊ द्या कीर्तनकार, न होऊ द्या कथाकार, न होऊ द्या गायक, न होऊ द्या मृदंगवादक, पण पूर्णपणे 100% निर्व्यसनी सदाचारी सद्विचारी नागरिक बनण्याची आज देशाला गरज आहे. लहान लहान मुलं आल्याबरोबर पाहिल्यानंतर माझ्या मनाला फार मोठा आनंद वाटला की यांना आपण संस्कार देता, जे संस्कार देतात त्यांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो. तुम्ही एक देशाचं फार मोठं कर्तव्य बजावत आहे. मला वाटतं श्री क्षेत्र फाळा या ठिकाणी मोतीराम महाराजांच्या नावाने एक संस्था चालू आहे ना, हो, तिथे मुलं पाठवा, शाळाही शिकवा आणि चांगले संस्कारही द्या. त्याच्यातून कल्याण आहे. आज आपल्या वारकरी संप्रदायाला चांगली वेळ आहे महाराज. प्रत्येक कीर्तनाच्या शेवटी आम्ही हा परिहार देतो, त्याचा परिणाम समाजामध्ये होत चालला आहे. नागपूरच्या पुढे 50 किलोमीटर रामटेक म्हणून ठिकाण आहे. तिथे वेगळा संप्रदाय निघायला लागला. आपल्या संस्थेचे जोग महाराज संस्थेचे काही विद्यार्थी त्यांनी प्रयत्न केले, आम्ही जाऊन प्रयत्न केला आणि त्यांनी सांगितलं, महाराज आम्ही रामटेकला आळंदीच्या सद्गुरू जोग महाराज संस्थेची उपशाखा स्थापन करतो. त्याच्याकरता एका भाविकाने 4 एकर जमीन आळंदीच्या संस्थेने रजिस्टर बक्षीसपत्र करून दिली आहे, जिची किंमत 3 ते 4 कोटी रुपये असेल. समाजावर परिणाम होतो महाराज. 10 जानेवारी आम्ही मध्य प्रदेशमध्ये होतो. छिंदवाडा जिल्हा, अंबाडी नावाचं गाव, तपपूर्ती महोत्सव. असाच परिहार दिल्यानंतर एक महाराज उठले, सांगितलं, महाराज तुमचा शब्द मी खाली पडू देणार नाही. मध्य प्रदेशमध्ये आम्ही सद्गुरू जोग महाराज संस्थेची उपशाखा स्थापन करू. त्याच्याकरता मी माझ्या वतीनं 11 कोटी रुपये मी जाहीर करतो. शिरपूर तालुका एकाने 2 एकर जमीन त्याच्याकरता जाहीर केली. ते म्हणाल, बराच धंदा धरलाय, पैसे जमिनीत गोळा करायचा. आम्ही आमच्या व्यक्तिगत तर सोडा, पण आळंदीच्या संस्थेकरता सुद्धा एक नया पैसा घेणार नाही. ज्या भागातला पैसा, ज्या भागातली संपत्ती आहे त्या त्या भागाकरताच अशा प्रकारचं वापरण्याचा आम्ही परवानगी देणार आहोत. फक्त एक सद्गुरू जोग महाराज संस्थेची उपशाखा म्हणून आम्ही नोटरीवर मान्यता देणार आहोत. तर वकील साहेबांना विचार, नोटरी काय असते?
ब्रॉन्ड ज्याला म्हणतात ना, ब्रॉन्डला फार महत्व आहे. पंढरपूरला काशीनाथ हिंगमिरे बाप गेला, फार मोठी संपत्ती, 2 भाऊ वाटण्या केल्या संपत्तीच्या, सगळी संपत्ती एकीकडं आणि काशीनाथ हिंगमिरे नाव एकीकडं. धाकट्या मुलाला सांगितलं उचल, काय उचलायचे? त्याने म्हटलं मला फक्त नाव पाहिजे, बाकी संपत्ती नको. तो संपत्तीवानापेक्षा अधिक श्रीमंत बनला का? ब्रॉन्ड आहे. तसा सद्गुरू जोग महाराज संस्थेचा ब्रॉन्ड आहे एक प्रकारचा. कारण 108 वर्षाचा कालखंडीच गेलाय, ज्या संस्थेची वाटचाल अत्यंत योग्य पद्धतीनं चालू आहे. शिक्षकाला पगार नाही, विद्यार्थ्याला फी नाही, सरकारचं अनुदान नाही, संस्था मागत नाही, भाविकांच्या देणगीवर संस्था व्यवस्थित चालते. आज आळंदीला 450 विद्यार्थी तत्वज्ञानाचं शिक्षण घेत आहेत आणि त्या संस्थेची उपशाखा पंढरपूरला आहे, तिथे 150 मुलं शिक्षण घेतले. यादी झाली 180 आणि आमचा कोटा आहे 150चा. कारण आम्ही नोटीवर लिहून देणार संस्थेचं तत्व, परंपरा, चालीरीती, रूढी या सांभाळून आपण ते संस्था चालवा. तुम्हाला सद्गुरू जोग महाराज संस्थेची उपशाखा म्हणून आम्ही मान्यता देत आहोत. आमचं शोध पथक राहील. कदाचित संस्थेच्या तत्वाच्या विरहित आणि कायद्याच्या विरहित जर आपण संस्थेची मान्यता घेऊन जर चालीरीती निर्माण केल्या तर संस्थेला दिलेली मान्यता काढून घेण्याचा अधिकार देखील संस्थेनं राखून ठेवलेला आहे. अशा पद्धतीचं चालू आहे. दक्षिणेकडे चालू आहे हिमायतनगर. एक नारायण महाराजांना मी हा विषय मांडला, त्यांनी कबूल केलं. कर्नाटकमध्ये आमचे विद्यार्थी आहेत, गुजरातमध्ये आहेत, नारायण महाराज बरोबर. उत्तरेकडे ऋषिकेशला निर्माण झाले. आज वारकरी संप्रदायाला चांगली वेळ आहे. त्याच्याकरता आज समाज सुधारण्याकरता वारकरी संप्रदायाने जागं व्हावं आणि आपल्या घरातल्या लहान मुलाला चांगले संस्कार द्यावे, उत्तम अशा प्रकारचा नागरिक बनवावा, अशा प्रकारच्या अंतःकरणातून आपल्याकडे प्रार्थना करतो. वेळ झालेली आहे. झालेली चिंतन सेवा भगवान परमात्म्याच्या चरणामध्ये समर्पण करून शेवटी मामांना भगवंताच्या चरणामध्ये आणि जागा मिळावी, पूर्ण अशा प्रकारची प्रगती व्हावी, सद्भावना प्रकट करतो. झालेली चिंतन सेवा तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी, झालो उतराई पांडुरंगा विठ्ठल. महत्वाचं गडबडीमुळे राहिलं.